पण काहीसा धाडसी असा निर्णय लायन्सने घेतलेला आहे. हे पहिले टॉस- चोट करेंगे बाद में नमक छिडकाएंगे असं काहीसं धोरण दिसतंय त्यांचं. त्या दोन्ही टीम मध्ये टसल भरपूर आहे नाही का? ती टसल जी आहे हा ती आपल्याला आता मैदानावर बघायला मिळते का ही उत्सुकता आहे ती आपल्याला. टसल, ते टशन, ती ठसन. जो काही हिशोब आहे. धीरे धीरे 6:30 बज चुके हैं. गणपती बाप्पा मोरयाचा जयकार झालेला आहे. गणपती बाप्पा मोरया आणि करून आता लायन्स कडनं खेळायला आलेले आहेत. दोन्ही त्यांचे चांगले फटकेबाज फलंदाज. स्वामी आणि गुरु शिष्यांची जोडी परत आलेली आहे. हा गुरु दोघही शिष्यांची जोडी चेंडू आता- मारण्यात दोघांनी उत्कृष्ट फलंदाजी केलेली आहे. आतापर्यंतच्या सामन्यांमध्ये आपल्या संघाला विजयापर्यंत पोहोचवलेलं आहे. आता गुरु आणि शिष्यांची जोडी काय करते बघूया. मयूर काहीतरी कानपिचका देऊन आलेला आहे. मयूरने दोन अंपायर साठी थोडा ब्रेक दिला पाहिजे ऍक्च्युली. आणि हवेत गेलेला चेंडू. एक धाव निघालेली आहे. एक बॉल एक. दुसरा बॉल टाकण्यासाठी तयार. संजय बॅटिंगला. ओ घुमवून टाकलेला. 2 बॉल एक. घुमर. साहेब पकडलेला आहे बॉल. अरे बापरे. अरे बापरे. एक धाव काढली. 3 बॉल 2. बॉलिंग अतिशय प्रभावी करताना रॉकस्टारचे गोलंदाज. बघू लायन्स कसा उत्तर देते. नो बॉल असल्यामुळे नो बॉलचा फायदा मिळालेला उचलू आहे. शकत बॉल होते. 3. आणि एक कडक शॉट. कडक शॉट आणि हा कॅच. मयुरेश यांच्या हातून एक कॅच सुटली. 4 बॉल दुसऱ्या 4. प्रयत्नात कॅच घेण्याचा प्रयत्न पाच. केला. राहुलने काहीतरी त्याच्यावरती सांगितलं अक्षय. जरा आरामात फास्ट येतोय बॉल. फास्ट येतोय. ऑब्जेक्शन रेज झालेलं आहे. अरे गावडेने पुन्हा एकदा उत्कृष्ट एक चान्स प्रयत्न होता. केलाय. जबरदस्त 5 प्रयत्न केलाय गावडेने. 1 to go. शेवटचा बॉल या ओव्हरचा No. अतिशय चांगला ओव्हर. वाईड नो बॉल दिलेला आहे. 5 बॉल 6. नो बॉलचा फायदा उचलायला पाहिजे होता. आणि हा आणि कडक हा शॉट जोरदार कडक शॉट मात्र मारलाय, केवळ परंतु केवळ एक एकच रन. रन. ओव्हर 7. हा. ओव्हर 7. एका ओव्हरला 7 रन. अतिशय चांगली ओव्हर पडलेली आहे. केवळ 7 धावा दिलेल्या आहेत. 7 धावा म्हणजे 2 बॉल मध्ये सुद्धा जिंकू शकतात. पहिला ओव्हर तर त्यामुळे- शांत ठेवलेला आहे लायन्सला. बघू दुसऱ्या ओव्हर मध्ये डरकाई दिसते का आपल्याला. लायन्सची डरकाई दुसऱ्या ओव्हरला आपल्याला ऐकू येते का बघू आपण. राखीव ठेवणीतले बॉलर सगळे काढलेले आहेत आता. नाही. नो आणि out. होता. नो असल्यामुळे नो असल्यामुळे आहे. त्याचा फायदा मिळाला. 1 ओव्हर 9. 0 बॉल 9. पुन्हा एकदा विकेट किपर बदललेला आहे. अक्षय इथे आलाय. आणि हा एक राहुल अंडे यांनी बाउंड्री लाईन वर उत्कृष्ट कॅच घेतलेली आहे. स्वामींचा कॅच घेतलेला आहे त्यांनी. संजयचा कॅच 1 घेतला. बॉल 9. भयान शांतता लायन्सच्या पॅव्हिलियन मध्ये. एकदम. आणि आता हा नवीन अरे जबरदस्त माधव गवळी 2 बॉल 9. पुढे दिला 9 खेळण्यासाठी आलेले आहेत. माधव गवळी खेळण्यासाठी आलेले आहेत. 3 बॉल 9. 2 बॉल गेलेले आहेत. दोन्ही बॉलवर रन करता आली नाही. चांगली बॉलिंग. आणि हा हवेत गेलेला दीपक यादव यांनी नेत्र दीपक कॅच पकडलेला आहे. 4 बॉल 9. त्यामुळे या ओव्हर मध्ये 2 विकेट गेल्या आहेत. तुलनेने केवळ 2च धावा आल्यात.
अतिशय विचार करण्याची गरज आहे. कोणती लायन्स टीम ना? अनिल फलंदाजीला आलेले आहेत अनिल. अरे डेड बॉल. डेड बॉल. डेड बॉल. डेड बॉल आहे हा. सर्व स्थिर सारावर होऊ द्या पहिले. नॉर्मली वन डाऊनला प्रशांत येतो, आज प्रशांतला का पाठवलं नाही हे काय आणि पुन्हा एकदा एक रन. अनिल यांच्या ह्याच्यातनं प्रयत्न केला पाच होता. बॉल. गावडेने अतिशय सुंदर प्रयत्न केलाय कॅच पकडण्याचा. 10 लास्ट बॉल 1 to go. पहिले फलंदाजी घेण्याचा निर्णय अंगलट्ट आणि येत नाही आता ना, हा असं दिसतंय. असं काहीसा प्रश्न ओव्हर 11. ओव्हर संपले आणि 11 प्रेक्षकांना धावा. आणि दर्शकांना पडलेला आहे. केवळ 4 धावा या ओव्हरला करता आल्यात. त्यामुळे आता पुढच्या 2 स्कोर काय आलाय? 11. 3 ओव्हर 11. 3 नाही 2 2 ओव्हर 11 2 ओव्हर मध्ये केवळ 11 रन. अशी धाव संख्या आहे. आता दीपक नॉकआउट दीपक गेम मध्ये आला. अशी धाव संख्या पाहणं थोडस आणि सुंदर एक शॉट. 1-12. हाईट मिळाली, डिस्टन्स नाही मिळाला. 1-12. पुन्हा एक चांगला बॉल. चांगला बॉल. एकच धावा मिळाली. 2-13. आणि जोरदार. जतीन यांनी शेवटी एक एक शानदार six सिक्स मारलेला आहे. 3-19. स्कोर थोडा वाढतोय हळूहळू. आणि अतिशय सुंदर एका दीपक यांनी अतिशय सुंदर फिरकी टाकलेली आहे. रिव्ह्यू बघा. रिव्ह्यू घेण्यात यावा. रिव्ह्यू घेण्यात यावा. चेंडूचं कलेक्शन जर का पुढे असेल विकेट किपरने स्टंपच्या समोर चेंडू कृपया पकडला शांतता असं राखा. ऑब्जेक्शन. रिव्ह्यू घेण्यात येतोय. थर्ड अंपायर कडे रिव्ह्यू चाललेला आहे. नाही दिसेल ना, टाका ना पुढे स्क्रोल करा. 19 झालं. 19. 4 बॉल 19. आउट आहे रे. आउट आहे. हॅलो वंदार सर बघा. दुसरा आहे. परत एकदा दाखवा. फक्त परत एकदा दाखवा. परत एकदा अँगल दाखवा. आउट आपल्याकडे आहे. एकच आहे. आउट आहे. आउट आहे. पुढे पकडलेला दिसत नाहीये तो. नाही नाही आमचं नाही वाटत आहे नाही. पुढे पकडलं. आउट आहे. एकच व्ह्यू आहे ना आता. इकडे तोच नाही. आहे. या बाजूला व्ह्यू नाही. हे प्रशांत ये चल. आउट आहे. प्रशांत. बेनिफिट ऑफ डाऊट बॅट्समनला जसा मिळतो तसा बॉलरलाही किंवा विकेट घेणाऱ्यालाही मिळतो, तसा तो मिळालाय. आउट आहे. पाच बॉल 5-20. जोरदार फटका मारलाय. आणि एक Over सुंदर 26. शॉट अनिल यांच्या बॅटीतनं 6 मारलेला आहे. ओव्हर 26. 3 ओव्हर 26. खरं पाहता अजूनही एका ओव्हर मध्ये 30 रन निघू शकतात. 30 एक स्कोर एका ओव्हरला होऊ शकतात. कॅच आणि पकडा. out. सहज कॅच पकडलेला आहे. 1 बॉल 26. त्यामुळे मारण्याच्या नादामध्ये प्रशांतला देखील घर वापसी झालेली आहे. निलेश आलाय. पाहूया निलेश काय करतो आता. एक रन मिळालेली आहे. 1 धाव मिळालेली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्नच केला नाही. 2-27. शैलेंद्र ओव्हर टाकतात ते. अनिल चांगली बॅटिंगला over आहे. फुलटॉस. अनिलजीने क्रॉस मारल्यामुळे त्यांना केवळ एकच धाव मिळाली.
बॅट जर त्यांची सरळ पुढे गेली असती तर कदाचित हा 3:28. षटकार मिळू शकला असता. आणि हा हवेत जोरदार गेलेला आणि आहे. हा हवेत आउट. गेला आणि हा निलेश catch. 4:28. निलेश महाजन आउट. शेवटचे 2 बॉल. क्रॉस ओव्हर अनिल झालाय. मला वाटतं तू इकडे असायला हरकत नाही. नाही पुढे क्रॉस आलेला. ओव्हर नाहीये. नाहीये नवीन बॅट्समन तिकडे. क्रॉसचा आहे का? संबंध नाही. नाही का? झोपू का मी झोपू? या 2 बॉल 2 बॉल आहेत 2 बॉल. 2 बॉल केवळ राहिले. चौकार षटकार शेवटी काही होऊ शकतं. वैभवला यायला लागलं बॅटिंगला. जोरदार आणि एक मारलेला आहे आणि एक डाव जोरदार चोरून प्रहार. काढलेला आहे. मात्र केवळ 1 रन वरती समाधान. हा 29. शेवटचा बॉल अनिलला मॅचचा संधी मूड आहे. बनवेल. हा Last ball शेवटचा 29. बॉल मॅचचा टोन सेट करेल. हा शेवटचा बॉल ठरवेल. No. आणि नो नो बॉल मिळालेला नो आहे. बॉल. अंपायरने लगेच 31. 1 to go. नो बॉल दिला या ना. नो बॉलचा फायदा घेऊन एक षटकार गेला तर काय मजा येईल. एक धाव निघालेली आहे. इझी 1 रन. ओव्हर 32. 33 4 जिंकला. ओव्हर 32 रन झालेले आहेत. 33 रनांचं लक्ष टार्गेट रॉकस्टारला मिळालेलं आहे. अतिशय नॉकआउटच्या मॅच मध्ये पुढचा सामना सीपीसीएन्स आणि टेकीज बरोबर ना. सिपिसियन्स आणि टेकीज रेडी राहा. पुढचा Toss. सामना सीपीसीएन्स आणि टेकीज दोन्ही Toss. संघाच्या कर्णधारांनी टॉस साठी यायचंय. टॉस घ्या. टॉस घेण्यात यावा. लगेच मॅच सुरू होईल. सीपीसीएन्स आणि टेकीज टॉस करून घ्यायचा आहे आणि आपला निर्णय सांगायचा आहे दोन्ही कर्णधारांनी. टेकीज असं नाव आहे टीम. ठीक आहे हरकत नाही. आणि हे लक्ष राहुल आंडे कसे आता याला सामोरे जात आहेत आपण कळेलच आपल्याला. ते सकाळची असणारी पुरस्काराची ही योजना आहे का अजून? कॅच 1 बॉल घेतला 0. कॅच घेतला तर पुरस्काराची काय ते संपली का? नाही ते पुरस्कार देणारे गेले वाटते. गेले वाटतं. जाऊ द्या. आणि पुन्हा एकदा हातातला कॅच. आउट करण्याची संधी होती 0 वरती राहुल आंडे यांना. 2 बॉल 1. एक मोठी विकेट मिळाली असती. एक चांगली सुरुवात करून देता आली असते आपल्या संघाला. वाईडने शेवटी धाव फलक 2 बॉल आता 2. उघडलाय. 2 बॉल 2. 2 बॉल 2. हे नो देणार. मयूर काय करतायत बघावं लागेल. आणि मयूर यांनी तेच केलं Six. ज्याच्यासाठी ते ओळखले जातात. कडक शॉट. 3 बॉल 8. 3 बॉल 8. आणि पुन्हा एकदा हवेत भिरकावून दिलेले आहे. 1 रन. 4 बॉल 9. राहुल यांनी बॅट बदलली आहे. बघू नशीब बदलतंय का. कोणाचं? ते पाहिल्यावरच कळेल. अजूनही सिंगल डबल्स मनासारखं स्ट्रोक मारता आलेलं नाही राहुल 5 यांना. बॉल 10. राहुलला त्याच्या मयूर प्रतिभेप्रमाणे करता आलं नाही. या बॉल वरती काय करतात आपण बघू. आहा सुंदर शॉट. सुंदर शॉट मारलेला आहे मयूर यांनी. 16. 6 रन्स. 18 18 बॉल बॉलमध्ये 17 असं 16 काहीस आवाक्यातलं समीकरण आहे. म्हणजे प्रत्येक बॉलला 1 रन जरी काढला तरी आज सहज जिंकतात. सर पण हे दोन्ही प्लेयर 1-1 2-2 काढणारे नाहीयेत. नाहीयेत. हे हा. दोन्ही 4-6 मारणारे प्लेयर आहे. काय अजून राहुलच्या बॅटमधनं मोठे फटके लागले. आपल्याला लवकरच टर्फ खाली करावं लागेल. तर एवढ्या 3 लवकर हा, मॅचेस संपवल्या तर. 3 बॉल मध्ये सामना संपेल कदाचित. आहा पुन्हा एकदा हवेत भिरकावून दिलेला आहे. एफर्टलेस एलिगंट बट 1 17.
एवढ्या चांगल्या शॉटला केवळ 1 रन मिळावं. निलेश महाजन स्वतःवरच नाराज फलंदाज. 1-1 2-2 रन पुन्हा. 2-18. 2-18. आउट आहे, आउट आहे, आउट आहे, आउट आहे, आउट आहे. नो वरती आहे आणि अंपायरने अंपायरने- थर्ड अंपायर कॉल केलेला आहे. थर्ड अंपायर कडे आलेला आहे. थर्ड अंपायर नो बघा. बॉल वर आउट. थर्ड अंपायर बघा. नो नाही नाही स्टंपिंग स्टंपिंग असतं. स्टंपिंग होऊ शकतं. स्टंपिंग असतं. स्टंपिंग होऊ फक्त शकतं. रनआउट असते. फक्त रनआउट असते नो बॉलला. ठीक आहे. स्टंपिंग बॉल बॅटीला लागला असता तर रन आपण कन्सिडर करणार आहे. नाही नाही बॅट लागू. बॉल बॅटीला लागला नसल्यामुळे त्याला आपण रनासाठी राहुल धावले किंवा क्रीजच्या बाहेर होते असं आपण म्हणू नाही शकणार. त्याच्यामुळे आणि हा पुन्हा एकदा हवेत भिरकावून दिलाय. आउट. सुंदर कॅच घेतलेला आहे. फिट्टम फाट झालेली आहे. संजयने राहुलचा 3 बॉल. कॅच घेऊन मगाच्या कॅचचा परतफेड केलेली आहे. 3-3 बॉल. कोणाचंही आपल्यावर उदाहरणं ठेवण्याची ही भारतीय परंपरा हा कायम राखण्यात आलेली आहे. कायम राखण्यात राहुल आणि संजय दोघांनी या परंपरेचे द्योतक. पुढचा बॉल. पुन्हा एकदा हवेत भिरकावून दिलेला आहे. रन कमी आहेत पण काहीशे 4 बॉल. 19. प्रेशर घेऊन खेळतात आहे असं का वाटत 19. बहुधा 20. कसलं प्रेशर आहे काय माहिती. पुन्हा एकदा फुल टॉस. एकदा full toss. 5-21. बरंच इकडे तिकडे अर्धचक्र अर्धवृत्त वगैरे करून 5 बॉल 21. मयुरेश फलंदाजीला आणि तेवढ्यात आणि घरातनं त्यांनी- फोन आलाय. अतिशय सावधपणे चेंडू ओव्हर 22. पाठवून सिंगल रन तटवलाय. ओव्हर काढलेला आहे. 22. मिडॉनच्या दिशेने तटवलाय. किती रन? 12 बॉल. 12 बॉल 11 असा आवाक्यातलं झेपणारं समीकरण, हा, सहज- पचणारं समीकरण, सहज करता येईल अशा सहज पद्धतीने खाऊन ढेकर देता येणारं समीकरण. आणि डास सुद्धा इथे त्यांची बॅटिंग करतायत. वैभव जांदे सर आलेले आहेत. आपल्या फिरकीच्या जाळ्यात त्यांनी मागच्या मॅच मध्ये कमाल केली होती. या मॅच मध्ये अरे क्या Out! बात है. अतिशय सुंदर टीम वर्क दाखवलेलं आहे. 1 बॉल 22. ऑन डिमांड गावडे सरांना पाठवा म्हणून म्हटलंय परंतु पाठवलं नाहीये. स्टार फलंदाज उतरलेला आहे. गावडे सर पॅड बांधण्यामध्ये आणि ग्लोव्ह घालण्यामध्ये व्यस्त आहेत. त्यामुळे स्टार फलंदाजाला उतरवलेलं आहे. अक्षय म्हणतो अक्षय दोन- आलेले आहेत. आता बघू या मॅच मध्ये काय करू शकतात ते. दोन आणि ball त्यांनी अत्यंत कॉपी बुक दोन अत्यंत 28. व्यवस्थित तोलून मापून एका व्यवस्थित सिक्स मारलेला आहे. एका फटक्याचा आता गेम आहे. आणि संजय चोस दुरुस मुस्तैद आउट केलेले आहे. 3-28. मॅच मध्ये काही ट्विस्ट येणार आहे का मॅचमध्ये बघू आपण. रंगत आणायचं काम केलेलं आहे टीम. जांदे सरांनी रंगत आणलेली आहे. अरे रे 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 सुंदर स्लो बॉलचा खुबीने 4 वापर बॉल. केलेला आहे. दीपक जोरदार आणि shot पुन्हा मारला. एकदा आणि पुन्हा कॅच एकदा out. आणि आउट. जबरदस्त. अरे क्या बात आहे. 5 बॉल 28. ऑन फिरकीच्या डिमांड जाळ्यात फसवलेलं आहे. पाठवा असं म्हणणं आहे. लालच देऊन विकेट काढलेली आहे. 7 बॉल 5 रन. रॉकस्टारनी सोपं काम क्लिष्ट केलेलं आहे. सोपी सुलभ प्रक्रिया त्यांनी क्लिष्ट आणि जटिल करून ठेवलेली आहे. प्लॅन असेल मॅच मध्ये रंगत आली पाहिजे असाही विषय असू शकेल. दर्शकांचं मनोरंजन हा उद्देश असेल तर त्यांना आम्ही 100 मार्क देणार.
Out आहे. क्या बात है, 4 विकेट, क्या बात है. Over 28. 6 बॉल 5 रन. हा जर रॉकस्टार टीमचा प्लॅन असेल तर त्यांना आम्ही 100 पैकी 200 मार्क देणार. आणि हा जर का त्यांचा प्लॅन नसेल तर या ढिसाय गचाय KRA त्यांचा नक्कीच बघितला जाईल. एक हाती मॅच पलटवणं काय असतं हे आता आपण पाहिलेलं आहे. अजूनही आवाक्यातलं लक्ष आहे. म्हणजे मगाशी 6 बॉल 5 रन म्हणजे काही जानदे सर म्हणाले होते आमची स्ट्रॅटेजी आहे. हा. बहुतेक स्ट्रॅटेजी वापरतात असं दिसतंय. जानदे सर एक कॅच सोडली तुम्ही पण त्याची भरपाई इतकी जबरदस्त कराल असं वाटलं नव्हतं. बहुत खूप बढिया. 6 बॉल 5. किपिंग किपिंग चेंज झालेली आहे. हा, प्रशांत keeping change केवस्कर झालेलं आलेले आहेत. अरे अरे, हा एक ball. सिंगल नाही नाही. काढली. बढिया. 5 बॉल 5. एका शॉट वरती मॅच रंगतदार सामना. स्वामी चूस दुरुस्त मुस्तैद. जबरदस्त. जबरदस्त. अरे Out. 2 रन. 2 बॉल. यावेळी 2 रन पाहून काढलेले आहेत. ओव्हरथ्रोचा 1 रन. 4 बॉल पुन्हा 3. 4 बॉल 3 रन. मयूर स्ट्राईक वर आलेला आहे. एका फटक्यात मॅचचा निर्णय बदलवण्याची क्षमता असलेला खेळाडू. आणि Out. त्याला Out. सुद्धा 3 बॉल 3. प्रेशरचा सामना करावा लागतोय. नाही नाही टप्पा पडला होता. टप्पा पडला. हो बॅटला. 3 बॉल 3 रन. थोडस दडपणाखाली बॅट बदललेली आहे. हा. काही होऊ शकतं. आणि पुन्हा एकदा हवेत गेलेला आहे. संजय यांनी अडवलेला आहे. दुसरा रन पळालेले आहेत. ओ हो हो टाय झालेली आहे. मॅच टाय झालेली मॅच आहे. टाय झालेली आहे. काही हातात असलेला सामना आता त्यांनी टाय ब्रेकर पर्यंत नेलेला आहे. 2 बॉल राहुल अस्वस्थ आहे इथे. 2 बॉल 1. 2 बॉल 1. या बॉलवर काही होऊ शकतं. आहा आहा वाईड बॉलला जिंकलेले आहेत अशा तऱ्हेने मॅच. वाईड. पायाचा टच आहे. पाय लाईन टच आहे. अरे म्हणजे काय नक्की आहे. पण एक मोठी आणि अरे रे काय रे म्हणतात इतक्या रंगतदार सामन्याचा शेवट एका वाईट बॉलने खूपच वाईट पद्धतीने झाला. आणि शेवटी हा सामना जिंकलेला आहे रॉकस्टार्सने. मॅन ऑफ द मॅच कोण? सौरभ. सौरभ हे मॅन ऑफ द मॅच झालेले आहेत. सौरभ मॅन ऑफ द मॅच. सौरभ यांना विनंती की मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड घेण्यासाठी यावं. थोडस टीम सदस्यांमध्ये सकारात्मक चर्चा झालेली आहे. अतिशय सकारात्मक शेळके साहेब चर्चा आहेत का? झालेली कोण आहे. आहे? कोणाला सांगायचं बघ. आणि चांगल्या संवादाची देवघेव झालेली आहे. कोणाला सांगायचंय बघ. मॅन ऑफ द मॅच कोणाला द्यायचंय ते बघ. सौरभ. कोण कोण मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड देण्यासाठी खरपडे सरांना सांग. खरपडे सर आहे तिथे. कोण आहे? खरपडे साहेब आहेत का? हो, आहेत ना. चौधरी साहेब आहेत का? चौधरी साहेब. चौधरी साहेब. खरपडे साहेब आहे तिथे. चौधरी साहेबांना विनंती. बँकेचे माननीय संचालक चौधरी साहेब यांना विनंती की त्यांनी मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड सौरभ यांना द्यावा. चौधरी साहेब मॅच खेळायला आहेत चालू का? करा. चालू करा. खरपडे साहेब नाही. खरपडे सर तुम्हाला विनंती करतो खरपडे सर आहेत नाही इथे. एक मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड द्यावा सौरभ यांना. आले चौधरी साहेब पण आलेत. चौधरी साहेब आलेले आहेत. दोघांनी द्या. मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड सौरभ यांना देताना चौधरी साहेब कृपया ती ट्रॉफी द्यावी तिथे. सरांना- आणि